श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. तर आपण हे प्रोडक्ट मागवलेलं आहे मिशोवरून आणि बघू शकता याचा उजेड किती छान आहे ना. तर हा नाईट लॅम्प आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर मी कम्युनिटी पोस्टला याची लिंक दिली आहे. तर तुम्ही घेऊ शकता तिथून. क्वालिटी एक नंबर आहे, जास्त महाग पण नाही आहे. आणि हल्ली माझ्यासोबत काय होतं आहे काही माहीत नाही. तर कालच रात्री अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं. दिवसभर छान व्हिडिओज वगैरे बनवले एकदम, आणि रात्रीतच माझ्या अचानक इतकं पोटात दुखायला लागलं की मला सहन नाही झालं. 1 तासभर कसंबसं मी सहन केलं आणि नंतर सहन नाही झालं की मग जाऊबाईंना उठवलं आणि नवरदेवांना आमच्या उठवलं आणि मग जवळचं हॉस्पिटल गाठलं. तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला काही कळालं नाही की का पोटात दुखलं आहे. त्यांनी किडनी स्टोन असेल असा अंदाज बांधून ना तशा औषधं द्यायला सुरुवात केली. आणि मग मी खाल्लं पण थोडंसं पोहे. ह्यातले अर्धे पोहे मी खाल्ले. त्यानंतर सोनोग्राफीला जाऊया म्हटलं, खाऊन चालते ते म्हटलं सोनोग्राफी केली तर. त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आला की माझ्या ओव्हरीला पीळ बसला आहे आणि स्टोन पण आहे, दोन्हीही आहे. पण स्टोनचं एवढं मोठं दुखणं नव्हतं. ते म्हणाले ओव्हरीला पीळ बसल्यामुळं माझं ब्लड सर्क्युलेशन बंद झालं वरती होणारं, आणि त्यामुळं मला ते दुखणं असह्य झालं. त्यामुळं ते ऑपरेशन करून खूप लवकर बरं होणं गरजेचं होतं. मग ऑपरेशनसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही शिफ्ट झालो, कारण पहिल्या हॉस्पिटलमध्ये ना चांगली केअर पण घेत नव्हते आणि त्यांनी बिल एकदम 1.5 लाख सांगितलं. 1.5 लाख माझ्याकडे कॅश नव्हते आणि माझी पॉलिसी चालणार नव्हती या रोगासाठी असं ते म्हणाले, कारण 2 वर्षाचा वेटिंग पिरियड होता या म्हणजे ह्या प्रॉब्लेमसाठी माझ्या पॉलिसीला. मग तेवढी कॅश उभं करणं गरजेचं होतं. थोडंफार गोल्ड होतं. मग गोल्ड लोन आम्ही केलं आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झालो. आणि आमच्या शेजाऱ्यांच्या ओळखीनं त्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झालो. त्यांनी खूप कमीमध्ये म्हणजे 70-75 हजारामध्ये ऑपरेशन करून दिलं. काळजी उत्तम घेतली. आणि बघू शकता बाहेर वारी चालली होती, पण मी बाहेर जाऊ शकत नव्हते. तर हडपसरमध्ये जाऊन ऑपरेशन आम्ही सक्सेस केलं. नशीब माझ्यासोबत आमचे दीर जाऊ होते. खरं तर जेवढी आई काळजी नाही घेत ना तेवढी त्या जावेने काळजी घेतली. मला आठवत नाही आत्तापर्यंत माझे कपडे कधी माझ्या आईने धुतले असतील जितकं त्यांनी सगळे खराब कपडे वगैरे त्यांनी धुतले. खरंच या बाबतीत मी फार लकी आहे लग्नानंतर की अशी फॅमिली मला मिळाली. आणि खरं तर वाईट वाटतं की आपला त्रास इतके सगळ्यांना एकामुळं ना सगळ्यांना त्रास होतो आणि माझी दुखणी अशी अचानकच बाहेर पडतात. पण खरं तर मला ना आधी काहीच दुखलं नव्हतं ना, अचानकच रात्रीचं पोटात दुखायला सुरू झालं. मग आम्हाला ॲडमिट इमर्जन्सीमध्ये व्हायला लागलं. आणि कोण नाही कोणतरी असेल ना घरात तर मग काही वाटत नाही. पण कसं एकाच बाईवरती त्यांची पण 2 मुलं आणि पण सगळं एकदम त्रास सगळं त्यांच्यावर ॲक्टिव्हवर येऊन पडलं. दादा हॉस्पिटलला, यांनी तुला कसं हॉस्पिटलला. वाटतंय मग सगळ्यांना किती हॉस्पिटलमध्ये त्रास बसून? दिला मी. ₹1,00,000 बिल फाडून मस्त वाटते. बेडकडे बघितलंही असं वाटतं तेवढं लाखाचं सोन्याचं असतं. किती लाख झाले बिल? 1,00,000. 1 लाखचं फक्त एक ऑपरेशन झाले. अजून तर बाकी आता हॉस्पिटलचा डिस्चार्ज होते वेळी किती होतील ते वेगळं. आता खर्च करायचे आणि घरी जाऊन फेडायचे. पण सगळ्यात भारी गोष्ट बघायची बाहेरचं व्ह्यू. गोव्याला जाण्यापेक्षा इथंच हॉस्पिटलमध्ये बसून व्ह्यू बघ. इथं पाहिजे होता बेड, तुला अजून भेटला असतो व्ह्यू बघ. हा माझा बेड आहे, दिवसासाठी फक्त मी झोपतो इथं, रात्रीचं बाहेर. पण जास्त हाल होत आहेत दादाचे, वहिनीचे आणि तुमचे. तिकडे ते 3 पोरं सांभाळून डबे पाठवते. दादा ऑफिस करत तिकडं चक्रा मारतात आणि तुम्ही वेगांचे हाल चालते. माझं काय रिलॅक्स आहे, फक्त दुखणे सहन करते. पण ऑपरेशन सक्सेस झालं आहे. न राहिलं नाही अजून. पहिलं तर वाटलं की किडनी स्टोन आहे. किडनी स्टोन आहे निघला. ओव्हरीला पीळ पडला होता. ते म्हणाले हे आहे हॉस्पिटल. इफ यू वॉन्ट. फर्स्ट मधला आहे. इकडे ICU आणि लेबर रूम वगैरे आहेत त्यांचे. फिमेल जनरल वॉर्ड. बोला कसं वाटतंय वारीमध्ये न फिरता हॉस्पिटलची वारी करताना? मस्त हम्म? मस्त वाटतं. थोडं चालूया चाल थोडं. आणि मग जरा प्रॅक्टिस करून संध्याकाळी घरी निघायचं. डिस्चार्ज
आज होईल. अजून तितकं फास्ट नाही जमत आहे चालायला वगैरे, पण ठीक आहे. लवकर रिकव्हरी झाली पाहिजे. किती दिवस वहिनींना त्रास देणार बिचाऱ्या, डबा वगैरे बनवण्यात, पोरं सांभाळण्यात बिझी. पटापटा स्वतः करण्यासारखं बनायचं. झालं ना 2 दिवस झाले ना ऑपरेशन. आज दुसरा दिवस. काल रात्री झालं ऑपरेशन. काय काय पोरी रडतात, आम्हाला हे नाही ते नाही, आम्हाला माहेर नाही. आमचं असून माहेर बघा, कोणी पत्ता आहे का आजूबाजूला? कोण नसतं माहेर आणि कोणी नसतं कोणाचं. फक्त आपल्याकडून जोपर्यंत काही भेटते तोवरच चांगलं असतं, नंतर नसतं. पण माझ्या बाबतीत मी कायम पहिल्यापासून कणखर एकटीच आहे. मला काही फरक पडत नाही असं. तुम्हाला पडतो का? लवकर बरी हो. लोकांना त्रास द्यायला थोडंसं कोण टाईप वाटतं. काही म्हणजे असं वाटतंय नाही कसं फुगलंय खूप असं. ते ऑक्सिजन असेल ना अजून थोडं. कामाला जाण्यासाठी झाली पाहिजे 2-4 दिवसात. आता 1 लाख काढलंय कर्ज. लंकेची काय म्हणतात त्याला, पार्वती झाली. लंकेची पार्वती करून तिला आता डिस्चार्ज घेतो आपण. पण ते करून ठेवलं होते म्हणून कामात आले ना. कायम येतात कामाला. पण हे हॉस्पिटल जरा छान निघलं. हॉस्पिटल छान आहे. म्हणजे इथलं स्टाफ वगैरे सर्व छान आहेत. पहिली गोष्ट हे हॉस्पिटल स्टाफ वेल मॅनेज आहे. खूपच स्टाफ आहे. खूपच भारी. जनरल वॉर्डमध्ये त्यांनी मला ही सुद्धा लेडीज आहे जनरल वॉर्ड फिमेलचा. मला पण झोपून नाही दिलं, मला पण बाहेरच ठेवलं. एकच पेशंट आतमध्ये होता तरी पण त्याच्यावर विचार. खूप चांगली घेतली आम्ही. आणि याच्या अगोदर आम्ही विघ्नहर्ताला ॲडमिट झालो होतो. फक्त बिलच वसूल केलं त्यांनी. तिथं फक्त बिल म्हणजे त्यांनी पहिलं खूपच बिल घेतलं. त्यांना मी त्यांच्याशी वाद करून कमी केलं, पण ते पण नको द्यायला पाहिजे होतं त्यांना आपण. बरं झालं ऑपरेशन आपण तिथं नाही केलं, नंतर काय करायचं नव्हतं. हे 2 मजली हॉस्पिटल आहे. इथून खाली त्यांची OPD आहे आणि त्यानंतर वरती हे सर्व जनरल वॉर्ड, त्यानंतर फिमेल वॉर्ड हे आहेत.